मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10। मित्रांनो आज मी पुण्याच्या नंदनवन अर्थात नंदनवन नावाचा हा एक बंगला आहे आणि ही एक प्रसिद्ध व्यक्ती पुण्यातल्यासाठी तर अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे, कारण का सहकार क्षेत्राशी जुळलेली व्यक्ती आहे। त्यांचा हा बंगला आहे, तिथे मी आलेलो आहे। मित्रांनो आपल्यासमोर आहेत आता शांतनू खुर्जेकर साहेब। खुर्जेकर साहेब, आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात तुम्ही काय सांगाल तुमच्याबद्दल आणि TV10 बद्दल? मी एक वकील आहे, सहकार क्षेत्र आणखीन दिवाणी क्षेत्र याच्यामध्ये काम करणारा, आणि माझ्या वडिलांचा मी ज्युनियर। माझ्या वडिलांनी सुरू केलेली वकिली ओके 1939 साली त्यांनी वकिली सुरू केली आणि 1989 पर्यंत ते कार्यरत होते। आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही आम्हाला शिकवलं त्या मार्गावरती मी आज कालक्रमणा करतोय। आणि सहकार क्षेत्रात त्यांचा खूप मोठा इम्पॅक्ट होता माझ्या वडिलांचा। सुदैवाने तो वारसा मला मिळाला आहे असं मी समजतो आणि त्याप्रमाणेच मी चालतोय। आणि आज जवळपास 46-47 वर्ष झाली मी या याच्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये आहे। आत्ता सर काय स्टेटस आहे आणि म्हणजे तुम्ही स्वतःला काय म्हणवता आत्ता, म्हणजे रिटायर्ड, ॲक्टिव्ह किंवा काय, आणि पुढचे काय प्लॅन्स आहेत सर? थोडे मी आता सध्या वयोमानामुळे म्हणा किंवा थोडंसं काही इतर माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे कोर्ट प्रॅक्टिस फक्त मी आता थांबवली आहे, पण कन्सल्टेशन लोकांना जे आवश्यक आहे ते द्यायला मी अजूनही सक्षम आहे। मी नियमितपणाने स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करत असतो या कायद्याच्या अनुषंगाने, आणि त्याप्रमाणे माझं काम चालू आहे। सहकारीचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी सगळ्यांशी माझं चांगलं आहे। काही वेळेला त्यांच्याशी मला गप्पा मारायला मिळतात, त्यांच्याशी मी माझे विषय जे असतात ते मांडू शकतो, ते त्यांचे विषय माझ्याशी बोलतात आणि छान पद्धतीने मी माझे विचार हे मांडत आहे। वा, त्या तुमच्या क्षेत्रामधले सर मला म्हणजे तेच विचारतो की TV10 आज तुमच्याकडे ह्यासाठी आलेलं आहे, एक रिक्वेस्ट घेऊन आलेलं आहे की तुमच्याकडे एवढं माहिती आहे तुमच्या क्षेत्रामधली, तर ती जर शेअर करण्याचं एक सुंदर माध्यम आहे यूट्यूब, तर सर तुमचं यूट्यूब असावं असं TV10ला वाटतं। तुमचं यावर काय म्हणणं आहे आणि तुमचं TV10 बद्दल काय म्हणणं आहे हे दोन्ही सांगा सर आमच्या प्रेक्षकांना। एकच आहे, मी साधा वकील आहे, मला कुठल्याही प्रसिद्धीची मला हाव नाही, कधीही नव्हती, आजही नाही। लोक आजपर्यंत मी जे काही कोर्टात काम केलं असेल ते काम पाहून लोक माझ्याकडे येत राहिली, माझं नाव त्यांनी घेतलं, मला विचारलं की आम्हाला हे बोलायचं असे आहे। आणि गमतीचा भाग म्हणून सांगतो, याच्यात हे जरी एक्झॅगरेशन काही नाही, पण काही व्यक्ती ज्या माझ्या विरोधी पक्षकार होत्या त्या लोकांनी सुद्धा मला नंतर येऊन सांगितलेलं आहे, साहेब तुम्ही जिंकला असाल काही असाल, पण आमचं एक गोष्ट चुकली आणि ती अशी की आम्ही तुम्हाला वकील म्हणून त्यावेळेला जर निवडलं असतो तर कदाचित आम्ही जिंकलो असतो। क्या बात आहे सर। असं जेव्हा त्यांनी दिलं ते एवढंच मी समजेन की हे माझ्या वडिलांनी दिलेल्या आशीर्वादाचं फळ आहे असं मी म्हणेन त्याला, बाकी दुसरं काही नाही। आणि त्या अनुषंगाने मी चालतोय, सगळं करतोय। आणि यूट्यूब क्षेत्र जर म्हणाल तुम्ही तर त्याविषयी मला त्याची कल्पना नाही। मी यूट्यूब आहे असतं त्याच्यावरती काही पाहायला मिळतं एवढं समजतो, तेवढं पाहतो मी, पण त्याच्यामध्ये चॅनल असतं, काही करायचं असतं, कसं करायचं असतं याची मला काहीही माहिती नाही। त्यामुळे त्या याच्यामध्ये जर मला कोणी शिकवलं तर मी जरूर शिकायला आवडेल मला। त्याच्यात मी कितपत इन्व्हॉल्व राहीन हे मला आत्ता नाही सांगता येणार, हा वेगळा विषय आहे। आणि हे जर मला TV10च्या कडनं जर हे शिकायला मिळणार असेल तर मला जरूर आवडेल। TV10 हे ज्याबाबत मला विचारते ह्याच्यातच मला आनंद वाटतोय आणि मला नक्की आवडेल तुमच्याबरोबर काम करायला, जर या संदर्भात माझ्याकडनं काही होण्याची शक्यता असेल तर। वा वा वा। तर मित्रांनो आत्ताच आपण शांतनू खुर्जेकर साहेब यांचं अतिशय विनम्र असं त्यांचं जे काही मत होतं ते मांडलेलं आहे। अर्थात त्यांनी म्हटल्याप्रमाणे ही विनम्रता त्यांच्या वडिलांकडनंच एक वारसा म्हणून आलेली आहे। तर मित्रांनो मी तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो, कारण का शेवटी डिसिजन खुर्जेकर साहेबांना घ्यायचा आहे।
त्यांचं यूट्यूब चॅनल आम्ही पूर्ण जसं माझं यूट्यूब चॅनल आहे तसं त्यांचा सपोर्ट करणार आहे, मी त्यांचं तयार करणार आहे. त्यांचा सपोर्टचा तुम्ही सुद्धा करा आणि त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाची उत्तरं द्यायचा आम्ही सगळा प्रयत्न करणार आहे. बघूया हे कसं प्रोजेक्ट पुढं जात आहे. तर तुमची असं सपोर्ट लागणार आहे. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10.